मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय, जेव्हा पार्ट आपल्याला शिकायचं असतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं शिकणं असं आहे की डेन्सिटी म्हणजे काय. सो नॉर्मली डेन्सिटी म्हणजे नुसतं डेन्सिटी म्हणून कोणी विचारलं तर मुलं मास अपॉन व्हॉल्यूम सांगतात, विच इज करेक्ट. त्याला मास डेन्सिटी किंवा व्हॉल्यूम डेन्सिटी असं म्हटलं जातं. डेन्सिटीचा अर्थ तोच असतो. ॲक्च्युली डेन्सिटी या गोष्टीवरनं तुम्हाला कळतं की ती वस्तू किती घट्ट आहे किंवा त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स किती जवळजवळ बसलेत. आणि 1 किलो वस्तू घेतल्यानंतर किंवा एका बॉक्समध्ये वस्तू भरल्यानंतर त्याचं किती वजन होईल हे आपल्याला कळतं. सो साधी डेन्सिटी म्हणजे काय ते मी आधी शिकवतो. समजा तुम्हाला 2 बॉक्स दिले, 2 बॉक्स, ओके, अशा पद्धतीने 2 बॉक्स घेतले आणि दोन्ही बॉक्स एक्झॅक्टली सेम साईजच्या, जरासुद्धा छोटा मोठा नाही, एकदम सेम टू सेम. जसं पेढ्याचे बॉक्स असतात तसं एकदम सेम टू सेम बॉक्स आहेत. आता एका बॉक्समध्ये आपण वेगळं मटेरियल भरला. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये संपूर्ण वाळू भरून घेतली, मस्तपैकी पूर्णपणे वाळूने फिल करून घेतला. हा आतमध्ये सगळी या बॉक्समध्ये वाळू भरून घेतली, ओतून घेतली, पूर्णपणे काठोकाठ भरून घेतला वाळूने. आणि दुसरा जो बॉक्स आहे हा त्याच्यामध्ये कॉटन भरून घेतला, सगळीकडे पूर्णपणे वरपर्यंत भरून घेतलं कॉटन. आणि याच्यामध्ये सँड. दोन्ही बॉक्स साईजला सेम होते. हे याचं व्हॉल्यूम आणि याचं व्हॉल्यूम, दोघांचंही व्हॉल्यूम सेम आहे. कारण व्हॉल्यूम कशावर डिपेंड असतं, साईजवर, किती बाय कितीचा, लेंथ किती, ब्रेड्थ किती, हाईट किती, याच्यावर डिपेंड असतं त्याची व्हॉल्यूम. सो दोघांचंही व्हॉल्यूम सेम आहे, डिनॉमिनेटर दोघांचंही सेम आहे. पण जो सँड असेल तो बॉक्स जर उचलायला गेलो तर आपल्याला तो जरासा जड लागणार, ओके. पण कापसाचा बॉक्स उचलायला गेलो तर आपल्याला तो एकदम हलका वाटणार. मग आता इथे डेन्सिटी म्हणजे काय एक्सपेक्टेड आहे, तर समजा गावामध्ये तुम्ही जंगल बघता आणि शहरामधलं पण जंगल इन द सेन्स शहरामधली पण झाडांची संख्या तुम्हाला माहिती आहे आणि गावांमधली पण माहिती आहे. सो गावामध्ये थोडं घरापासून थोडं लांब गेलो की आंबा काजूच्या बागा किंवा बाकीचं सगळं रान, मग ज्याला करवंद लागतात किंवा आणखीन कुठली कुठली झाडी असते, उपयोगाची बिनउपयोगाची सगळंच, ती झाडी एवढी घट्ट असते की एक पायवाट असते फक्त, तीच फक्त चोखळलेली दिसत असते. तिथून माणसं चालत जाऊ शकतात, बाकी सगळीकडे तुम्हाला जंगल दिसतं. सो आपण एक साधारणतः आपलं एक क्लासरूम घेतला, क्लासरूम एवढा जर चौकोन आखून घेतला, शहरांच्या इकडे, शहरांमध्ये किंवा इकडे गावांमध्ये. सो गावांमध्ये तुम्हाला असं दिसेल की एक आपला क्लासरूम जेवढा असतो, कॉलेजचा जेवढा क्लासरूम आहे तेवढा जर एरिया मार्क करून घेतला तर ह्याच्यात तुम्हाला काहीशे झाडं दिसतील तुम्हाला, छोटी मोठी सगळी, बुशेश, वेल, छोटंसं गवत, एवढी घट्ट, एवढं हिरवगार की वरून जर आपण बघितलं ड्रोनने तर तुम्हाला तिकडे झाडांशिवाय काही दिसणारच नाही, जमिनीचा भागच दिसणार नाही, एकदम घट्टपणे, ओके. अशा पद्धतीने सगळी जागा भरून गेलेली आहे, हिरवगार सगळं झालेलं आहे, जमिनीचा भागच दिसत नाही, सगळा भाग. आणि तेच शहरांमधला एवढाच प्लॉट घेतला, जर एवढीच जागा आपण शहरांमध्ये मार्क केली तर तिथे तुम्हाला झाडं दिसतात, नाही असं नाही, पण कुठे एखादं इथे झाड दिसलं तर मध्येच इथे झाड, मध्ये इथे कोणाचं तरी घर असेल, मध्ये इथे कोणाचं तरी काहीतरी असेल, पार्किंगसाठी जागा सोडली आहे, मुलांना खेळण्यासाठी जागा सोडली आहे, किंवा असं त्या प्लॉटच्या बाजूने झाडी लावली आहे फक्त. अशा पद्धतीने तुम्हाला झाडी दिसते, म्हणजे जमिनीचा बराचसा भाग मोकळा दिसतो. इकडे तसं नसतं, इकडे एकदम घट्ट सगळं झाडी दिसते, जमीन कुठे दिसतच नाही, चॉकलेटी असा भाग दिसणारच नाही, पूर्ण वरून बघितल्यावर फांद्या आणि झाडाची पानं एवढंच दिसतं. सो हा पण एक डेन्सिटीचा प्रकारच आहे. आता इथे डेन्सिटी कोणाची जास्त आहे, तर इकडे डेन्सिटी जास्त आहे झाडांची. या प्लॉटमध्ये झाडांची डेन्सिटी खूप जास्त आहे, इकडे झाडं घट्टपणे भरलेली आहेत. आणि इकडे डेन्सिटी झाडांची कमी आहे, खूप विरळ आहेत असं आपण म्हणतो. ह्याला डेन्सिटी म्हणतात जास्त असणे, आणि याला म्हणतात डेन्सिटी कमी असणे. हा विषय लक्षात आला तुम्हाला, आता डेन्सिटी कळाला. त्याच माणसाचा हा डोक्याचा भाग आहे, जेवढा एरिया इथे दिसतोय तेवढाच एरिया इकडे पण दिसतोय, एरिया
हा शब्द नीट आहे का. सो इथे जी आपण डेन्सिटी डिस्कस करतोय ती एरिया वाईज डिस्कस करतोय. हा याचा गोल भाग, आपण गोल जर घेतला तेवढाच एरिया हा पण आहे. इकडे हेअर स्ट्रँड्स, केसांची डेन्सिटी बघा किती कमी आहे, इकडे केसांची डेन्सिटी बघा किती जास्त आहे. डेन्सिटी म्हणजे लक्षात आला. तर बॉक्समध्ये काय होतं, बॉक्सला असते लांबी, रुंदी, उंची. सो लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट असं जर आलं की व्हॉल्यूम येतं. आता आपल्याला व्हॉल्यूम नको आहे, आपल्याला प्लॉटचा काय पाहिजे, एरिया पाहिजे. एरिया म्हणजे लेंथ इंटू ब्रेड्थ इनफ आहे. सो इथे जी डेन्सिटी ठरवली जाते ती एरियल डेन्सिटी किंवा एरिया डेन्सिटी आहे, की दिलेल्या एरियामध्ये किती वस्तू घट्ट आहेत. मग झाडांबद्दल असेल तर किती झाडे आहेत, दिलेल्या एरियामध्ये किती झाडे आहेत. तर त्याच्यावरनं आपण ठरवणार की ते जंगल आहे का मोकळं मैदान आहे. तर दिलेल्या एरियामध्ये खूप झाडं असतील, न्यूमरेटर खूप मोठा असेल, भरपूर झाडांची संख्या असेल, याचा अर्थ ते जंगल म्हणायला पाहिजे. दिलेल्या एरियामध्ये एखाद दुसरं झाड असेल, ही संख्या खूप कमी असेल न्यूमरेटर, तर आपण म्हणणार तिकडे शहरांमध्ये झाडांची डेन्सिटी कमी आहे. मग आता फ्लक्स म्हणजे काय, आता डेन्सिटी म्हणजे विषय क्लिअर झाला. फ्लक्स म्हणजे काय, तर फ्लक्स म्हणजे ज्या लाईन्स नॉर्थपासून साऊथकडे जात असतात, एन टू एस अशा लाईन्स जात असतात, मॅग्नेटिक लाईन्स, यांची जर एक ठराविक संख्या झाली तयार की त्यांना फ्लक्स म्हटलं जातं. ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फ्लक्स म्हटलं जातं. ऑल्सो देन व्हॉट इज फ्लक्स, फ्लक्स मीन्स 10⁸ लाईन्स. जर ह्या 10⁸ लाईन्स जमा झाल्या, 10⁸ माने 1 2 3 4 5 6 7 8 10 crore, 10 करोड लाईन्स एकत्र आल्या असल्या, 10 करोड लाईन्स एकत्र आल्या की तुमच्याकडे जे फ्लक्स तयार होतं त्याला मेजर केलं जातं 1 वेबर. ओके, अशा पद्धतीने WB असं म्हणतात. आता W कॅपिटल काढला जातो सिम्बॉलमध्ये, याचा अर्थ हे सायंटिस्टचं आडनाव आहे वेबर. त्याने ही कॅल्क्युलेशन एक्सपेरिमेंटने व्हॅल्यू शोधून काढली. हे काय तुम्ही उघड्या डोळ्याने असे एक एक धागा मोजत बसलो, दुर्वा मोजतो तसं काही पॉसिबल नाही आहे. सो या लाईन्स एक्सपेरिमेंट व्हॅल्यू आहे अराउंड अप्रॉक्सिमेटली 10⁸ लाईन्स झाल्या की एक फ्लक्स तयार होतं, 1 वेबर तयार होतं. ओके, सो हे असं फ्लक्स. मग आता जेवढ्या जास्त लाईन्स असतील याचा अर्थ हे मॅग्नेट तेवढं स्ट्रॉंग झालं. सो जे फ्लक्स आहे, वेबर ही जी व्हॅल्यू आहे ती खूप हाय पाहिजे, म्हणजे मॅग्नेट खूप स्ट्रॉंग. ही वेबर व्हॅल्यू भरपूर कमी असेल तर आपण म्हणणार की वीक मॅग्नेट. ठीक आहे. सो आपल्याला 2 शब्द कळाले, डेन्सिटी, फ्लक्स. करोडो लाईन्स, 1 वेबर असेल तर साधारणतः 10 crore लाईन्स है ना, अशा पद्धतीने लाईन्स जात असतात. आता आपल्याला आता जेव्हा त्याची डेन्सिटी शोधायची असते, त्याची डेन्सिटी फाइंड आउट करायची असेल, येस, हे एक विंडो घेतली, ही इमॅजिनरी विंडो आहे. ही विंडो इमॅजिनरी आहे, काही अशी अस्तित्वात नाही, पण आपण डेन्सिटी समजून घेण्यासाठी शिकतोय. आता ही एक इमॅजिनरी विंडो घेतली तर त्याच्यामध्ये किती लाईन्स आल्या, या अडकल्या, त्याला म्हटलं जातं फ्लक्स डेन्सिटी. म्हणजे फ्लक्स लाईन्स इन दॅट एरिया, फ्लक्स लाईन्स इन दॅट एरिया त्या किती आहेत ते बघायचं की तुम्हाला कळणार की त्याची डेन्सिटी किती आहे. कोणाची डेन्सिटी, फ्लक्सची. आता समजा ह्या विंडोमध्ये, इमॅजिनरी विंडोमध्ये भरपूर लाईन्स आल्या, खूप जास्त घट्ट 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 आतमध्ये लाईन्स आहेत, खूप करोडो लाईन्स अडकल्या. याचा अर्थ भरपूर लाईन्स आहेत म्हणूनच अडकल्या ना, भरपूर लाईन्स आहेत म्हणूनच याच्या विंडोमध्ये आतमध्ये बऱ्याच लाईन्स अडकल्या. याचा अर्थ या मॅग्नेटचं फ्लक्स खूप सॉलिड आहे, भरपूर आहे, त्यामुळे फ्लक्स डेन्सिटी पण भरपूर आहे. आता तेच जर इमॅजिनरी विंडोमध्ये अशा कमी लाईन्स अडकल्या, फॉर एक्झाम्पल अशा काही 1000 किंवा काही लाखच फक्त एवढ्याच लाईन अडकल्या, इथे तुम्हाला 8 दिसत आहेत, पण इट रिप्रेझेंट्स सपोज 10,000 लाईन्स आणि इकडे 10 लाख लाईन्स. सो इथे 10 लाख लाईन्स अडकलेल्या आहेत या एका विंडोमध्ये, आणि तेवढ्याच विंडोमध्ये इकडे किती अडकल्यात, फक्त 10,000. असं का झालं, कारण इकडे भरपूर लाईन्सची गर्दी आहे म्हणूनच इकडे अडकलेत.
इकडे त्याच विंडोमध्ये कमी लोक किंवा कमी स्ट्रँड्स का अडकले, बिकॉज इकडे संख्या विरळ आहे. याचा अर्थ याचं फ्लक्स कमी आहे. फ्लक्स कमी, त्यामुळे याची डेन्सिटी पण कमी. की या इमॅजिनरी विंडोमध्ये भरपूर लाईन्स ऑफ फ्लक्सेस आहेत, याचा अर्थ फ्लक्स डेन्सिटी स्ट्रॉंग. याचा अर्थ फ्लक्स डेन्सिटीवरनं आपल्याला मॅग्नेटची लायकी कळते. फ्लक्स डेन्सिटी हाय म्हटलं याचा अर्थ स्ट्रॉंग मॅग्नेट, खूप जोरदार खेचू शकतं दुसऱ्याला, रिपेल करू शकतं. ओके, चांगली ताकद आहे त्याच्यामध्ये, चांगलं मॅग्नेटिझम आहे, त्याचं इंटरमोलिक्युलर ओरिएंटेशन खूप जबरदस्त असेल आणि हा महागडा पण असेल. आणि असं जर असेल त्याच्यामध्ये नंबर ऑफ लाईन्स ऑफ फ्लक्सेस कमी आहेत, म्हणजेच फ्लक्स डेन्सिटी जर कमी असेल तर त्याचा अर्थ आहे की ते थोडंसं वीक मॅग्नेट आहे. दोन्ही मॅग्नेट आहेत, फक्त स्ट्रॉंग आणि वीक. पोल स्ट्रेंथ, त्याचं लेटर आहे रिप्रेझेंट करण्यासाठी स्मॉल एम, आणि त्याचं युनिट आहे एम्पियर मीटर. त्याच्यानंतर आपण बघितलं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. त्याच्यासाठी उत्तर आहे कॅपिटल एम. ठीक आहे, आणि त्याचा फॉर्म्युला आहे पोल स्ट्रेंथ स्मॉल एम इंटू 2L. सो त्याचं युनिट तयार होतं एम्पियर मीटर स्क्वेअर. आता पुढे मॅग्नेटिक लेंथ, त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण 2L हे वापरतो. त्याच्यानंतर असते एक जॉमेट्रिक लेंथ. जॉमेट्रिक लेंथसाठी आपण याच्यावरनं काढू शकतो, मॅग्नेटिक लेंथवरनं 6/5 2L. याची 6/5 टाइम्स केलं की आपल्याला जॉमेट्रिक लेंथ मिळते. जॉमेट्रिक लेंथ ही थोडी मोठी असते, मॅग्नेटिक लेंथ ही छोटी असते, कारण मॅग्नेट जे असतं त्याच्या या टोकापासून या टोकापर्यंत मोजलं की झाली जॉमेट्रिक लेंथ. आणि इथे जे पोल स्ट्रेंथचा जो पॉईंट आहे, केंद्र ज्याचं, त्या पोलचं जिथे केंद्र आहे तो पॉईंट इथून इथे मोजलं की मॅग्नेटिक लेंथ. चलो, हे मी क्लिअर करतो. पुढे आत्ता आपण शिकलो बोलता बोलता फ्लक्स, त्याच्यासाठी लेटर वापरलं जातं फाय. हे आता लक्षात ठेवा, फाय. त्याचं युनिट आहे WB. ओके, त्याला म्हटलं जातं वेबर. आणि 1 वेबर म्हणजे किती? 1 फ्लक्स. 1 फ्लक्स म्हणजेच 1 वेबर फ्लक्स. हे याचा अर्थ काय की 10⁸, अप्रॉक्सिमेटली 10⁸ लाईन्स ऑफ फोर्सेस, लाईन्स ऑफ मॅग्नेटिक फोर्सेस. 10 करोड लाईन्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते 1 वेबर तयार होतो. सो आपण पुढचा पॉईंट बघतोय, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. त्याच्यासाठी एक लेटर आहे, हे कायम लक्षात ठेवा, कॅपिटल B. त्याचा फॉर्म्युला मी आत्ताच सांगितला, किती फ्लक्स आहे पर युनिट एरिया. मग फ्लक्सला आपण कुठलं लेटर वापरलंय? फाय. एरियासाठी कॅपिटल A. सो आपल्याला फ्लक्स डेन्सिटीचा फॉर्म्युला पण मिळाला, B = φ/A. आता याचं युनिट काढणं सोपं आहे बघा. फ्लक्सचं वेबर WB आणि एरियाचं मीटर स्क्वेअर. सो वेबर पर मीटर स्क्वेअर हे त्याचं युनिट आहे. आता एक सायंटिस्ट होऊन गेलं, त्याचं नाव आहे निकोला टेस्ला. त्याने इलेक्ट्रिसिटी जे आपल्या घरात आत्ता आपण वापरतोय त्याचा जनक, सो त्याचा सन्मानार्थ कॅपिटल T हे युनिट पण दिलं जातं, टेस्ला. 1 वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणजेच 1 टेस्ला. तर तुमचं जर उत्तर असेल 10 वेबर पर मीटर स्क्वेअर तर तुम्ही म्हणणार 10 टेस्ला. सो जशाच तसं आहे, म्हणजे वेबर पर मीटर स्क्वेअरला डायरेक्ट उडवू शकता, तिथे काय शब्द टाकू शकता? टेस्ला. याचं मॅग्नेटिक फ्लक्स पसरलेलं असताना त्याच्यात एखादा चार्ज पार्टिकल घुसला, चार्ज्ड पार्टिकल, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन कुठलाही, की त्याच्यावर ते इन्फ्लुअन्स करतात. मग आता हे
मॅग्नेटिक फ्लक्स दाखवणार कसं, तर हा प्रॉब्लेम असतो मॅग्नेटिक फ्लक्स दाखवण्याचा. तर काही जण असे लाईन्स काढू शकतात, मॅग्नेटिक फ्लक्स अलाउड आहे, पॅरलल बी असं लिहिलं की झालं, बी बार असं लिहिलं की बिकॉज इट इज अ वेक्टर क्वांटिटी. याचा अर्थ इकडे एन पोल असला पाहिजे, इकडे एस पोल असला पाहिजे, कारण मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फ्लक्सेस कुठनं जातात, एन कडनं जातात, एसकडे जाऊन संपतात. आता आपली डायग्राम अशी असते ना, अशी. तर आता हे असं नाही काढत बसायचं एन आणि एस, नाही तर मग काय समजणारच नाही. तो इथला पोर्शन घेतला आपण लाईन्सचा आणि त्या सगळ्या लाईन्स पॅरलल आहेत असं समजून आपण पुढे काम सुरू केलं. सो मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फ्लक्सेसची डायग्राम दाखवायची असेल तर अशा पद्धतीने दाखवले जाते, पॅरलल लाईन्स. सो दीज आर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फ्लक्सेस हॅव्हिंग मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बी, अँड इफ ए चार्ज पार्टिकल, हा चार्ज पार्टिकल आहे, मुंगी आहे ही, अशी हळूहळू चालत गेली समोर किंवा अशी तिरकी चालत गेली, तर हा चार्ज पार्टिकल समजा इकडे झमकन गेला, इकडे गेला विथ सम वेलॉसिटी, देन हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते त्याला इन्फ्लुअन्स करतं. आणि काय इन्फ्लुअन्स करतं, कशाच्या भाषेत करतं, तर त्याच्यावर फोर्स टाकतं. हे पहिल्यांदा लक्षात आलं. हे जे लाईन्स आहेत आडव्या, हे मॅग्नेटिक फ्लक्स बनवलेलं आहे किंवा मॅग्नेटिक झम आहे किंवा मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आहे कोणाची, कुठल्या तरी एका मॅग्नेटची आहे. त्याचं एन पोल इकडे आहे, एस पोल इकडे आहे, ते आपल्याला काही देणं घेणं नाही. पण हे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फ्लक्सेस जर जात आहेत, त्याच्यामध्ये जर आपण एखादा चार्ज पार्टिकल घुसवला, मे बी निगेटिव्ह मे बी पॉझिटिव्ह, आता पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल मिळवणं जरा कठीण आहे, न्यूक्लियसमध्ये असतात, त्याच्यापेक्षा इलेक्ट्रॉन घेऊया. हा जर इलेक्ट्रॉन मी इकडनं ठोकला, याला इकडनं पळवला, तर तो कुठल्या तरी एका व्हेलॉसिटीने असा आतमध्ये जातो. पण हा आतमध्ये शिरला म्हणजे कोणाच्या इलाक्यामध्ये शिरला, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीमध्ये शिरला, या मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फ्लक्समध्ये शिरला, रिजनमध्ये गेला. मग तो असा जाईल किंवा असा जाईल किंवा असा जाईल, कुठेही जाईल, तिरका जाईल, सरळ जाईल, काही होऊ दे, की लगेच हे मॅग्नेटिक फ्लक्स त्याला काय करतं, त्याच्यावर इफेक्ट करतं, इफेक्ट देतं, त्याच्यावर काहीतरी फोर्स टाकतं. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तर हा असा चार्ज आपण सरळ सोडला तर तो असा सरळ जातो आणि असा वळून इकडे जातो. म्हणजे त्या चार्जला जायचं असतं इकडून पलीकडे, पण तो तिकडे न जाता इथून असा जातो सरळ, आणि सरळ जाता जाता असा वळून इकडे घुसतो. हे एका चार्जवर लक्षात आलं. असे नंबर ऑफ चार्जेस टाकले तरी पण तेच होतं. आता सगळ्यांना वाटेल की मग चार्जला आपण काय करूया, एखाद्या कंडक्टरवर बसवूया आणि कंडक्टरला ठेवूया, म्हणजे होडीसारखं. माणूस कसा होडीत बसून जातो तसं या कंडक्टरमध्ये या चार्जला बसवायचा. सो एक आपण वायर घेतली, वायरचा एक छोटासा तुकडा, त्याच्यामध्ये चार्ज पार्टिकल बसवले, त्याला चार्ज केला त्या वायरच्या तुकड्याला. मग असा कंडक्टर जर मी इथे ठेवला तरी सुद्धा हे मॅग्नेटिक फ्लक्स त्याला फाटकन मारणार आणि तो कंडक्टर कसा होणार, आडवा. म्हणजे इलेक्ट्रिसिटी नुसती एक एक चार्ज जरी फेकला तरी सुद्धा तो असा टर्न होतो आणि पॅरलल होतो. आणि जर त्या चार्जेसना असं कंडक्टरवर बसवलं आणि कंडक्टर याच्यामध्ये ठेवला तरी तो इलेक्ट्रिक फ्लक्स त्याला फोर्स टाकणार आणि आडवं करणार. नुसता कंडक्टर ठेवला तर होतं काय, ओनली कंडक्टर, म्हणजे नुसता कंडक्टर असा विदाऊट एनी चार्जलेस कंडक्टर, तर त्याला काही होत नाही, तो असा इथे आरामात असा राहू शकतो. म्हणजे हे पण लक्षात आलं की नुसता कंडक्टर ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यावर चार्ज असेल आणि मग जर ठेवला की फटकन मारणार. म्हणजे याचा अर्थ असं लक्षात आलं, मॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिसिटी यांच्यामध्ये काहीतरी चांगलं घनिष्ठ संबंध आहे. घनिष्ठ म्हणजे एकदम खतरनाक जोडी आहे. इलेक्ट्रिसिटी असेल तर मॅग्नेटिझम बनतं, मॅग्नेटिझम असेल तर इलेक्ट्रिसिटी बनते, एकमेकांवर आहेत ते. सो असा याच्यामध्ये अर्थ होतो की चार्ज पार्टिकलवर एक फोर्स पडतो. कोणामुळे फोर्स पडतो, मॅग्नेटिक फ्लक्समुळे. मॅग्नेटिक फ्लक्समुळे चार्ज पार्टिकलवर काय पडतं, फोर्स पडतो. आलं लक्षात. सो म्हणून या फोर्सला म्हटलं जातं मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स, ठीक आहे. मग त्याचं रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं, फोर्ससाठी आपण एफ लावतो तसंच फक्त याला स्मॉल एम लावायचा, स्मॉल एम. मग जो चार्ज पार्टिकल आहे त्याला आपण रिप्रेझेंट करण्यासाठी कुठलं लेटर वापरतो, क्यू. क्यू म्हणजे चार्ज. कशामध्ये मोजणार, कुलममध्ये. बरं, तो चार्ज आपण याच्यामध्ये ढकलतोय म्हणजे त्याला वेलॉसिटी दिली पाहिजे, सो स्मॉल व्ही.
म्हणजे वेलॉसिटी, याच्यावर डिपेंडंट आहे. बरं, आतमध्ये गेल्यानंतर त्याला फटकवतो कोण? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, म्हणजे मॅग्नेटिझम, या मॅग्नेटचं मॅग्नेटिक फ्लक्स त्याला फोकटवतं, त्याच्यावर फोर्स टाकतं, त्याच्यावर इन्फ्लुअन्स करतं. सो जे बी आहे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, ते पण मॅटर करतं मॅग्नेटिक फोर्स किती असेल त्याच्यावर. सो मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी हे पण मॅटर करतं. आणि तिसरं महत्त्वाचं की तुम्ही जो चार्ज पार्टिकल सोडताय तो असा सरळच्या सरळ सोडताय का थोडासा तिरका सोडताय का आणखीन तिरका सोडताय का आणखीन तिरका सोडताय का जर असा तिरका सोडताय का खूप जास्त तिरका सोडताय, अशा पद्धतीने. म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस अशा आहेत. आणि तुम्ही सोडणारा चार्ज जो आहे, इलेक्ट्रिक चार्ज, हा चार्ज आहे तो असा सरळ जाणार आहे, तो असा सरळ घुसवतोय आपण का इकडे असा थोडासा तिरका आहे करून त्याला आपण सोडतोय मॅग्नेटिक फ्लक्समध्ये का असं सोडतोय. सो हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल जो असतो किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फ्लक्सेस बरोबर केलेला अँगल असतो हा, तो पण मॅटर करतो, तो थिटा. सो या मॅग्नेटिक फ्लक्स मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला असा आहे क्यू व्ही बी साइन थिटा. सो याच्यावरनं फॉर्म्युलावरनं लक्षात आलं, क्यू म्हणजे जेवढा चार्ज जास्त असेल त्याला जास्त फोर्स पडणार. जर तो जास्त व्हेलॉसिटीने गेला, झुमकन गेला आतमध्ये, तर जोरात गेल्यावर त्याला जोरात फोर्स मिळणार. बी म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, आणि मी मगाशीच शिकवलं तुम्हाला मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय, पण ते एक वेळ विसरलात तरी चालेल. मी तुम्हाला हे सांगतोय की मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी जास्त असणे म्हणजे काय आणि मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी कमी असणे म्हणजे काय. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी जास्त आहे याचा अर्थ स्ट्रॉंग मॅग्नेट, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी कमी असणं म्हणजे वीक मॅग्नेट, एवढं लक्षात ठेवा. मग बी जर जास्त असेल, बी जर मोठा असेल, याचा अर्थ स्ट्रॉंग मॅग्नेट असेल तर फटके जास्त पडणार म्हणजे फोर्स जास्त पडणार. आणि जर मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी कमी असेल तर फोर्स कमी पडणार. आता साइन थिटावर पण डिपेंडंट आहे. साइन थिटा ही जर व्हॅल्यू मोठी असेल तर फोर्स जास्त. मग आता साइन थिटा कधी मोठा असतो ते लक्षात आलं पाहिजे. साइन थिटा मोठा जर थिटा व्हॅल्यू मोठा, म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू मोठी असते जर अँगल पण मोठा असेल तर. अशा लाईन्स ऑफ फ्लक्सेस आहेत, ठीक आहे. आणि समजा मी चार्ज पार्टिकल असा सोडला समोर, तर तुम्ही इथून अँगल मोजणार, हा जास्त दिसतोय. असा टाकला चार्ज पार्टिकल तर तुम्ही अँगल बघा, इथे इकडे मोजा नाही तर इथे मोजा, काय फरक नाही पडत, थोडा कमी झालेला दिसतोय. असा चार्ज पार्टिकल सोडला तर एकदमच कमी अँगल दिसतोय. सो असा जर चार्ज पार्टिकल सोडला या रस्त्याने पाथ नंबर 3 तर मला कमी फोर्स पडणार, कारण हा अँगल छोटा आहे. अँगल छोटा म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू छोटी, साइन थिटाची व्हॅल्यू छोटी म्हणजे फोर्स पण कमी. जर अँगल एवढा केला, असा जर पार्टिकलला सोडला फ्रॉम पाथ नंबर 2 तर अँगल वाढला, पहिल्यापेक्षा अँगल वाढला, म्हणजे तिसऱ्या केसपेक्षा अँगल इथे वाढलेला दिसतो. अँगल वाढला म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू वाढली, साइन थिटाची व्हॅल्यू वाढली म्हणजे फोर्स पण वाढणार. आणि जर पार्टिकलला असा सोडला तर अँगल आणखीनच जास्त झाला, राईट. अँगल आणखीन वाढला त्यामुळे साइन थिटाची व्हॅल्यू अजून वाढली आणि मग फोर्सची व्हॅल्यू पण अजून वाढली. सो बाकीच्या क्वांटिटी फिक्स ठेवल्या, चार्ज फिक्स ठेवला, वेलॉसिटी फिक्स ठेवली, फ्लक्स डेन्सिटी फिक्स ठेवली, तरी सुद्धा व्हॅल्यू कशावर बदलते? अँगल प्रमाणे बदलत असते. सो तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला लागेल. आता तुम्ही काय करा, मॅग्नेटिक फोर्स असं लिहा, मॅग्नेटिक फोर्स ऑन चार्ज पार्टिकल इज इक्वल टू FM इज इक्वल टू QVB साइन थिटा. आणि मग खाली तुम्ही तुमचे रिमार्क लिहा की द मॅग्नेटिक फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू Q, डायरेक्टली प्रपोर्शनल टू वेलॉसिटी, डायरेक्टली प्रपोर्शनल टू मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, डायरेक्टली प्रपोर्शनल टू साइन थिटा म्हणजेच डायरेक्टली प्रपोर्शनल टू थिटा. जेवढा अँगल वाढेल तेवढं साइन थिटाची व्हॅल्यू वाढेल, जेवढं साइन थिटाची व्हॅल्यू वाढेल तेवढाच फोर्सची पण व्हॅल्यू वाढणार. ठीक आहे. सो हा विषय नीट लक्षात घ्या की आपलं काम झालं.